मी ॲडव्होकेट राजेंद्र बाबासाहेब गुर्डे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे आणि दरवर्षी आम्ही पैठण या नाथषष्ठीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची आणि राष्ट्रीय विचारांचं पुस्तकांचं विक्री केंद्र या ठिकाणी ठेवतो। भारत हा संस्कृतीप्रधान देश असून एक संस्कृती आणि अनेक परंपरांनी नटलेला हा देश आहे आणि भारताच्या ह्या जडणघडणीत हिंदुस्थानाच्या ह्या जडणघडणीत संतांचं फार मोठं असं योगदान आहे। जगविख्यात संत म्हणून जे नावाजलेले आहेत संत एकनाथ महाराज त्यांच्या षष्ठीच्या निमित्तानं ह्या ठिकाणी विविध भारताच्या कानाकोपऱ्यातून ह्या ठिकाणी लोक येत असतात आणि त्यांना ह्या संतांबरोबर राष्ट्रपुरुषांची सुद्धा माहिती व्हावी आणि भारताच्या स्वातंत्र्यात जसं संतांचं योगदान आहे तसं राष्ट्रपुरुषांचं योगदान आहे आणि या संतांच्या मार्गदर्शनातूनच हे राष्ट्रपुरुष तयार झालेले आहेत। ह्या ठिकाणी जे पुस्तक ठेवलेले आहे ह्या ठिकाणी ज्वलंत जो भारताचा इतिहास आहे तो हिंदूंचा इतिहास आहे, हिंदू संस्कृतीचा इतिहास आहे, त्याची माहिती वेळोवेळी आपल्या सगळ्या नागरिकांना होत राहावी आणि त्यांना त्यातून इतिहासाची जाणीव होऊन इतिहासाचं ह्यापुढे आपल्याला आपण जर अनुकरण केलं नाही आणि आपण जर आपला इतिहास विसरलो तर परत आपण पारतंत्र्यात जाऊ शकतो आणि एक वेगळी भारतीय संस्कृती परत नष्ट होण्याच्या मार्गावर येऊ शकते। आपल्यावर परकीयांनी जे आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी संतांना जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून उभा राहून एक संत परंपरेच्या माध्यमातून एक राष्ट्रपुरुष त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर सावरकर असतील, सुभाषचंद्र बोस असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बिरसा मुंडा असतील, आदिवासी जनजातीतील राष्ट्रपुरुष असतील, त्यांनी ह्या राष्ट्रपुरुषाच्या योगदानातून हा भारत या ठिकाणी उभा राहिलेला आहे। भारतात विविध वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही, परंतु काही राष्ट्रविरोधी तत्व भारताच्या जातीत वाद लावून त्या ठिकाणी परत भारताला पारतंत्र्याकडे नेण्याच्या प्रयत्नात आहेत। हिंदू संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आणि जगाच्या मानवाच्या कल्याणासाठी झटणारी ही संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृती केवळ स्वतःचा हिंदूंचा विचार न करता इतर संप्रदायांचा आणि पंथांचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि ह्या जत्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन संत महाराजांची भक्ती करतात, संत एकनाथ महाराजांची भक्ती करतात आणि समरसतेचं एक ज्वलंत हे त्या ठिकाणी उदाहरण आहे। या नाथषष्ठीमध्ये कुणाचाही जातीभेदाच्या माध्यमातून तिरस्कार होत नाही, केवळ हिंदू म्हणून या ठिकाणी एकत्र येतात, नाथ महाराजांची 3 दिवस भक्ती करतात आणि आपल्या आपल्या घरी आपापल्या पुढच्या कामाला निघून जातात। एवढे बोलून थांबतो। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी शांती, समता आणि बंधुत्वाचा जो संदेश दिला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असं म्हटलं जातं की एकनाथ महाराजावर 108 वेळेस यवनाने गुळण्या टाकल्या आणि संत महाराजांनी त्याची जी कृती आहे ती सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांना त्या निमित्तानं गोदावरीचं 108 वेळा स्नान घडलं। हा फार मोठं उदाहरण ह्या जगाच्या पाठीवर आहे की आपल्यावर कुणी जरी चिखलफेक केली तरी आपण आपलं कार्य सतत मग चालू ठेवावं अशा पद्धतीने शांती महाराजांनी संदेश दिलेला आहे। मध्ययुगीन काळामध्ये परकीय आक्रमणांमुळे सनातन धर्म हा धोक्यामध्ये आला असताना अशा काळामध्ये संत एकनाथ महाराजांनी सनातन धर्माला, वारकरी धर्माला संजीवनी देण्याचं काम केलं। या कामाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? असं म्हटलं जातं की भारतावर जर यवनाचं ज्यावेळेस राज्य होतं, इस्लामिक जे राज्य होतं, त्यावेळेस आपल्या मंदिरावर हल्ले झाले, आपल्या संस्कृतीवर हल्ले झाले, स्त्रियांच्या अब्रूचं ह्या ठिकाणी धिंडावडे उडवले गेलेले आणि अशा याच्यातून कुठला तरी एक नेतृत्व उभं राहावं म्हणून संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून देवीला साकडं घातलं।
दार उघड बाई दार उघड, आणि त्या माध्यमातून ह्या भूमीवर राष्ट्रपुरुष जन्माला आले आणि त्या राष्ट्रपुरुषांनी या इस्लामिक जे आक्रमक होते, जे परकीय आक्रमक होते, त्यामध्ये इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, इस्लामिक आक्रमण असेल, परकीय बाहेरून आलेले, ह्या सगळ्या आक्रमकांना सडेतोड उत्तर ह्या विनवणीतून दिलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी आपले खूप खूप आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. संत एकनाथ महाराज की जय. जय.